मिरज शहर व ग्रामीण भागात विकासाचा जल्लोष। तब्बल 134 कोटींच्या कामांचे उद्घाटन। आमदार सुरेश खाडे यांची माहिती। मिरज शहर आणि परिसरात विकासाची नवी पर्वा सुरू झाली असून रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी शहर आणि ग्रामीण भागातील तब्बल 134 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले। सकाळच्या सत्रात मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 20 मधील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले। या 7 प्रभागांमध्ये सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षात एकूण 24,69,07,000 रुपयांचा निधी विविध विकास कामांवर खर्च करण्यात आला आहे। तसेच सन 2025 ते 26 या वर्षात शहरासाठी आणखी 10,50,00,000 रुपयांचा निधी प्रभागनिहाय प्रस्तावित असून लवकरच त्यास मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार खाडे यांनी दिली। या दरम्यान संध्याकाळच्या सत्रात मिरज ग्रामीण भागातील 45 गावांमधील विकास कामांचे उद्घाटन पार पडले। या गावांमध्ये सन 2024 ते 25 मध्ये तब्बल 109,29,99,000 रुपयांच्या कामांची अंमलबजावणी करण्यात आली आहे। तसेच सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागासाठी आणखी 27,77,00,000 रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे। या सर्व कामांमुळे मिरज शहर व परिसराचा विकासाचा वेग वाढेल, तसेच रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि सार्वजनिक सुविधांची गुणवत्ता सुधारेल, असा विश्वास आमदार सुरेश खाडे यांनी व्यक्त केला। नागरिकांमध्येही या विकास कामांविषयी समाधानाचे वातावरण दिसून आले। प्रेस घ्यावी, सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला माहिती व्हावी, ह्या दृष्टिकोनातून आज आपण इथं प्रेस आयोजित केलेली आहे। सगळे पत्रकार इथे उपस्थित राहिले, त्यांचं पहिलं मी धन्यवाद देतो, आभार मानतो। आज आपण शहर आणि ग्रामीण ह्याची जी मागल्या मार्च ते ह्या मार्चपर्यंत जेवढे डीपीडीसी असेल, बाकी सगळ्या हेडमधून जी कामं आपल्याला मंजूर झाली त्याची उद्घाटन करायचा एक प्लॅन तयार केला आम्ही, आणि तो प्लॅन तयार करून आम्ही सकाळी शहर, संध्याकाळी ग्रामीण अशा पद्धतीनं कव्हर करत आम्ही काल त्याची सांगता केली। काल शेवटचा सलगरचा दिवस झाला। त्यामध्ये जवळजवळ 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 20 ह्या वॉर्डमध्ये जवळजवळ 24,61,07,000च्या अमाऊंटचे आपण उद्घाटन केली म्हणून फक्त आश्वासन दिलं असं नाहीये, पैसे देऊन, नारळ फोडून, सगळं करून काम चालू केले आम्ही। त्यामुळं भरवसा लोकांचा उडलाय, सांगतो, करतो, बघतो, पण आपण नारळ पैसे घेऊन, नारळ फोडून आपण कामाची चालू केली, हे एक महत्वाचा भाग आहे। त्यामध्ये ग्रामीण भागात जर बघितलं तर आपण जवळजवळ 45 गावामध्ये आम्ही उद्घाटन केली। सगळी जी कामं मंजूर आहेत, ज्याचे टेंडर झाले, ज्याचे कॉन्ट्रॅक्ट फायनल आहेत, अशांची कामं आम्ही 109,29,99,000 एवढ्या रकमेची कामं आम्ही काल अखेर तिथं उद्घाटन केली। आणि ही कामं करत असताना निश्चितच काय प्रस्तावित कामं भरपूर आहे। 27, 30, 40 कोटीची ग्रामीणची आहेत, 25-30 कोटीची शहराची आहेत। प्रस्तावित कामं त्या आता मंजूरला पण टाकलेली आहेत, त्यामुळे ती प्रस्तावित कामं आपल्याला मंजूर होतील। तर ह्या दृष्टिकोनातून हे 1 महिन्याचा कालावधी, 1 महिन्याचा प्रोग्राम आम्ही आखला उद्घाटनचा, आणि ती उद्घाटन संपन्न झाली। गावामध्ये जी कामं होत आहेत त्याच्याबद्दल खूप जनता समाधानी आहे, आनंदी आहे। ज्याच्या घरासमोर रस्ता गेला, ज्याच्या शेताला रस्ता गेला, ज्याच्या गावातून मेन बाजारपेठचा रस्ता गेला, त्यामुळे जनता खुश आहे, आनंदी आहे, धन्यवाद देते। शेतकऱ्यांचे अपघाती निधन झालं,